नमस्कार मंडळी, आज केली झटपट होणारी अंड्याची आमटी। कढईत तेल घेतलं, जिऱ्याची फोडणी केली, कढीपत्ता संपले त्यामुळे फक्त जिरं घातलं आणि वरून कांदा टोमॅटो घातला आणि तो पण चांगला परतून घेतला। मऊ झाला कांदा टोमॅटो तसं त्यामध्ये मी आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घातली, ती सुद्धा चांगली परतून घ्यायची। ही पेस्ट चांगली परतून घेतली, त्याचा कच्चा वास गेला की लक्ष द्या, त्या फोडणीला पण चांगला सुगंध येतो आणि पदार्थाची चव पण वाढते। हे असं परतून घेतलं की त्यानंतर आपला जो मालवणी भाजका मसाला आपण वर्षभराचा तयार करतो तो आणि किंचितशी हळद ती त्या फोडणीत घालून तो मसाला तेलावर चांगला परतून घ्यायचा। या मालवणी भाजक्या मसाल्यात इतर कोणतेही मसाले घालायची गरज नाही, कारण सगळ्या गरम मसाल्याचं प्रमाण व्यवस्थित असतं। आणि त्यानंतर हे आपलं कांदा आणि ओलं खोबरं आणि सुकं खोबरं असं मिळून जे आपण वाटण करून ठेवतो ते वाटण घालायचं आणि ते पण चांगलं परतून घ्यायचं। मी की नाही आलं लसूण आणि हे कांदा खोबऱ्याचं वाटण करून ठेवते 8-10 दिवसाचं फ्रीजरमध्ये, घाईच्या वेळी बरं पडतं। आणि मग हे असं तेलावर चांगलं वाटण परतून घेतलं, मसाला चांगला परतला की एका बाजूला गरम पाणी करत ठेवायचं। जेवढी आपल्याला गरज असेल आमटी पातळ दाट करायची तेवढं पाणी उकळून घ्यायचं आणि अंदाजाने ओतायचं। गरम पाणी एवढ्यासाठी की गरम पाणी आमटीत घेतलं ना की जरा आमटी मिळून येते चांगली। थंड पाणी घातलं तर काय होणार, वाटण आणि पाणी कधी वेगळं दिसतं, तसं न व्हायला पाहिजे। तर मग हे असं गरम पाणी आमटीत घ्यायचं आणि वरून चवीनुसार मीठ घालायचं आणि चांगली उकळी येऊ द्यायची आमटीला चांगली उकळी आली की मग पुन्हा गॅसची फ्लेम मंद ठेवायची आणि मग वाटीत एक अंडं असं फोडून घेऊन अलगद आमटीत सोडायचं। उकळी येताना जर तुम्ही असं आमटी खदखदत असेल, खदखदून उकळते, त्यावेळी मात्र अंडं सोडायचं नाही त्याच्यात। त्याने काय होणार, अंडं असं स्प्रेड होतं, कुस्करल्यासारखं होतं आमटीमध्ये। तसं व्हायला नको असेल तर हे असं गॅसची फ्लेम मंद ठेवायची, अलगद अंडी सोडायची आणि वर झाकण ठेवून एक 3-4 मिनटं वाफ घ्यायची। 3-4 मिनटानंतर वरून कोथिंबीर घालायची आणि चमच्याने अलगद ढवळून बघायचं अंडं नीट शिजलं आहे की नाही। वाटलं आपल्याला की अंडं अजून शिजायला पाहिजे तर मग पुन्हा थोडी गॅसची फ्लेम मिडियम ठेवून वर झाकण ठेवायचं आणि चांगली उकळी घ्यायची, बघायचं असं चमच्याने। अशा प्रकारे अंड्याची आमटी कराल ना तर ती अंडी चांगली अशी अख्खीच राहतात आणि झटपट होते आमटी। जर तुमचं आलं लसूण आणि वाटप तयार असेल तर एक 10 मिनटात आमटी तयार।